नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. अरबी समुद्राच्या निळाशार पाण्यात सिंधुदुर्ग हा किल्ला महाराष्ट्राच्या सागरी वारशाचे भव्य प्रतीक म्हणून उभा आहे. मालवणच्या किनाऱ्याजवळ वसलेला हा ऐतिहासिक सागरी किल्ला मराठ्यांच्या सागरी सत्तेचे अद्भुत उदाहरण आहे. परकीय सागरी आक्रमणांपासून संरक्षण मिळावे म्हणून त्याचे बांधकाम कौशल्यपूर्ण तंत्राने केले गेले. मजबूत तटबंदी, प्रचंड बुरुज आणि निसर्गाशी एकरूप झालेली रचना यामुळे हा किल्ला अभेद होता. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या भव्य किल्ल्यात पाऊल ठेवताच भूतकाळ जागा होतो. समुद्राच्या लाटांशी लढा देत आजही तो आपल्या वैभवशाली पराक्रमाची गाथा सांगत उभा आहे. बखरकार लिहितात, 84 बंदरात हा जंजिरा मोठा व 18 टोपीकरांचे उरावर अजिंक्य दुर्ग होता. मित्रांनो, भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे महत्त्वाचे ठिकाण मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. 17व्या शतकात कोकण किनारपट्टीवर परदेशी सत्तांचा सतत धोका होता. पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांचे आक्रमण रोखण्यासाठी भक्कम संरक्षण गरजेचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडे 362 किल्ले होते, परंतु भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतवून लावण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती महत्त्वाची आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. कोकणातील आदिलशाहीचा मुलूक काबीज करत राजे नोव्हेंबर 1664 मध्ये मालवणमध्ये दाखल झाले होते. एके दिवशी मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारत असताना पश्चिमेकडे दूरवर समुद्रात एक खडकाळ भाग त्यांना दिसला. त्यांनी कृष्णाजी सावंत आणि भानाजी देसाई यांना हे काय आहे हे विचारले असता ते कुरटे बेट आहे असे त्यांनी सांगितले. ती जागा आणि पाण्याची सोय पाहून जंजिरासारखा किल्ला या ठिकाणी बांधावा असे शिवरायांच्या मनात आले. मोरयाचा धोंडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या किनाऱ्याजवळील कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचा आदेश दिला. 25 नोव्हेंबर 1664 रोजी मुहूर्त काढला गेला. किनाऱ्यावरील मोरयाचा धोंडा या ठिकाणी शिवाजी महाराजांनी पूजा केली. चंद्र, सूर्य, गणपती, शिवलिंग, नंदी, पादुका अशा अनेक गोष्टी कोरलेला एक मोठा दगड म्हणजे मोरयाचा धोंडा होय. तो आजही किनाऱ्यावर अस्तित्वात आहे. त्या दिवशी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचा कुरटे बेटावर नारळ फुटला. वास्तुरचना. सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे
अभियांत्रिकी कौशल्याचा अद्भुत नमुना आहे. हा किल्ला केवळ संरक्षणात्मक दृष्टिकोनातून नव्हे तर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनेही उत्कृष्ट आहे. 48 एकराच्या विस्तीर्ण परिसरात हा किल्ला पसरलेला आहे. पाया उभारतानाच बांधकामामध्ये 5 खंडी शिसे ओतले गेले. किल्ल्यासाठी लागणारे दगड किल्ला परिसरात खाणी खोदून काढले गेले. 500 पाथरवट, 200 लोहार, 100 पोर्तुगीज आणि 3000 मजूर यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन 29 मार्च 1667 रोजी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. सुमारे 854 दिवसात गोविंद विश्वनाथ प्रभू व हिरोजी इंदुलकर यांनी महाराजांची विलक्षण व मजबूत शिवलंका तयार केली. असे म्हणतात की किल्ला बांधकामासाठी 1 कोटी होन खर्च पडले. होन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चालणारे चलन. हा किल्ला मराठ्यांचा महत्त्वाचा नौसैनिक तळ ठरला. सागरी व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी तो अत्यंत उपयोगी ठरला. मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचे हे भव्य प्रतीक आजही अभिमानाने उभे आहे. बोटीची सोय. सिंधुदुर्ग हा किल्ला किनाऱ्यापासून अर्ध्या मैलावर आत आहे. त्यामुळे किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीने जावे लागते. मालवणच्या धक्क्यावरून बोटीची सोय आहे. बोटीने आपण 8 ते 10 मिनिटात किल्ल्यावर पोहोचतो. किल्ल्याचा परिसर पाहायला 2 ते 3 तास लागतात. मात्र होडीवाले 1 तासाचा अवधी देतात. समुद्रातून पश्चिम दिशेला असलेल्या किल्ल्याकडे जेव्हा होडी निळाशार पाण्यातून आणि खडकातून मार्ग काढत जाऊ लागते तेव्हा हा समोरचा किल्ला किती विशाल आणि भव्य आहे याची जाणीव होते. महादरवाजा. दगडातून वाट काढत काढत जेव्हा होडी किल्ल्यासमोर येऊन उभी राहते तेव्हा जाणवते की हा किल्ल्यामध्ये जाण्याचा मुख्य प्रवेश मार्ग आहे. होडीतून उतरून सिमेंट मार्गावरून चालत गेले की 2 बुरुजांमधून किल्ल्यामध्ये जाण्याचा मुख्य प्रवेश मार्ग आहे. उत्तराभिमुख खिंडीतून आत गेले की समोर किल्ल्याचा महादरवाजा दिसतो. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. शत्रूला सहज सापडू नये म्हणून प्रवेशद्वार लपवले गेले. ज्या ज्या किल्ल्याचे शिवाजी महाराजांनी स्वतः बांधकाम केले आहे त्या प्रत्येक किल्ल्याचे प्रवेशद्वार हे गोमुखी बांधणीचे आहे. या बांधणीचे वैशिष्ट्य असे की प्रवेशद्वार नेहमी छुपा असतो. शत्रूच्या हालचालीला या दरवाजाच्या रचनेमुळे प्रचंड मर्यादा येतात. महादरवाजाला असणारा लाकडी दरवाजा आजही अस्तित्व टिकून आहे. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून केला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. तटबंदी. सिंधुदुर्ग किल्ला अभेद बनवण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले. प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली. तटबंदीची लांबी साधारणतः 3 किलोमीटर आहे. या किल्ल्याच्या तटबंदीची उंची 30 फूट व जाडी 12 फूट आहे.
अरब सागराच्या प्रचंड लाटासोबतच शत्रूंच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी ही तटबंदी मजबूत बांधली आहे. मजबूत बुरुज बांधून किल्ल्याच्या सुरक्षेस अधिक बळकटी देण्यात आली आहे. या तटबंदीला एकूण 52 बुरुज व 45 दगडी जिने आहेत. हे बुरुज 360 अंश संरक्षण क्षमता देत होते. त्यामुळे शत्रू कोणत्याही दिशेने आला तरी त्याच्यावर आक्रमण करणे सोपे जात असे. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्यासाठी जागा आहेत. बंदुका रोखण्यासाठी तटाला भोके ठेवले आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयाची निर्मिती केली आहे. दक्षिणमुखी हनुमान मंदिर. महादरवाजाकडे जात असतानाच बाहेर उजव्या बाजूस दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती आहे. महादरवाजाच्या समोरच हे एक छोटेसे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. नगारखाना. दरवाजाच्या वर नगारखाना आहे. जिना चढून वर नगारखान्याकडे जाता येते. नगारखाना म्हणजे असे ठिकाण ज्या ठिकाणावरून शत्रू सैन्य किंवा राजे आल्याचा इशारा दिला जात असे. नगारखाना म्हणजे गडावरील इशारा देण्याचे सर्वोच्च ठिकाण होय. इशारा देण्यासाठी नगारा, शिंग, तुतारी व इतर वाद्ये मोठ्याने वाजवली जात असत. गडावरील कोणताही कार्यक्रम किंवा सूचना देण्याचे हे ठिकाण होय. जरीमरी मंदिर. महादरवाजातून आत गेल्यावर समोरच जरीमरीचे छोटेसे मंदिर लागते. हे मंदिर म्हणजे गडावरील सर्वात प्राचीन वास्तू होय. शिवरायांच्या हाताचा व पायाचा ठसा. महादरवाजातून आत गेल्यावर उजवीकडील तटबंदीत गडावरील सर्वात पवित्र आणि नतमस्तक होऊ अशा 2 घुमटी आहेत, ज्या शिवाजीराजांच्या हातातील तळपत्या तलवारीने स्वराज्य निर्माण झाले आणि नर्मदेपासून जिंजीपर्यंत परकीयांचा मुलूक पायदळी तुडवला, त्या राजाच्या हाताची आणि पायाची निशाणी या ठिकाणी आहे. खालच्या घुमटीमध्ये शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा आहे, तर तटबंदीतील वरील घुमटीत महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा आहे. किल्ला बांधतानाच ओल्या चुन्यात ठसे घेऊन जतन केलेले आहेत. 2 फांद्यांचे नारळाचे झाड. महादरवाजाच्या समोरून किल्ल्याच्या मध्यभागी असणाऱ्या श्री शिवराजेश्वर मंदिराकडे जात असताना डाव्या हाताला पूर्वी एक निसर्गाचा चमत्कार म्हणावे असे अजब नारळाचे झाड होते. या झाडाला 2 फांदे फुटले होते. त्यास नारळही लागत होते. सन 2009 साली या झाडावर वीज कोसळल्याने ते झाड नष्ट झाले आहे. श्री शिवराजेश्वर मंदिर. किल्ल्याच्या मध्यभागी शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. या मंदिरात महाराजांची दुसऱ्या कोणत्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त या ठिकाणी दिसते. हे मंदिर इसवी सन 1695 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले. मंदिरात शिवाजी महाराजांची त्यावेळची वापरती तलवार असून तिला मुल्हेरी मूठ आहे.
तलवारीच्या म्यानाला एका बाजूला उड्डाण करणारा हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरुड आहे. रामदासांच्या पादुकाही या ठिकाणी आहेत. बाहेरचा सभामंडप कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी सन 1906 मध्ये बांधला आहे. आजही येथील स्थानिक लोकांची भावना अशी आहे की शिवाजी महाराजांचे या गडावर वास्तव्य आहे. त्यामुळे किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात खाजगी जमीन असूनही येथील लोक त्या जमिनीवर कधीही नांगर फिरवत नाहीत. जमीन खोदकामासाठी कुदळीचा वापर करतात. तसेच या गडावर आजही हिंदू मुस्लिम समाजाची 18 कुटुंबे राहतात. मात्र किल्ल्यावर दहन, दफन अथवा अंत्यसंस्कार केले जात नाहीत. वस्तुसंग्रहालय. मंदिराच्या उजव्या बाजूला जवळच वस्तुसंग्रहालय निर्माण करण्यात आलेले आहे. या संग्रहालयात त्या काळातील विविध तलवारी, भाले, खंजीर, वाघनखे, तोफ, पूजेचे साहित्य इत्यादी वस्तू येथे पाहावयास मिळतात. महादेवाचे मंदिर व भुयारी मार्ग. श्री शिवराजेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आल्यावर त्याच्या बाजूलाच महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या आत शिवलिंग व चौकोनी विहिरीसारखा एक भाग आहे. असे मानले जाते की महाराजांनी किल्ल्यासोबतच एका भुयाराची पण निर्मिती केली होती. हे भुयार समुद्राच्या तळातून जाणारे 8 किलोमीटर लांबीचे आहे. हा भुयारी मार्ग 8 किलोमीटर अंतरावर मालवणपासून ते ओझरपर्यंत आहे. बांधीव विहिरी. मंदिरापासून दक्षिण दिशेला जात असताना आपणास चारही बाजूंना समुद्राचे खारे पाणी असताना गडावर गोड्या पाण्याच्या 3 बांधीव विहिरी आढळतात. त्यांना साखर बाव, दही बाव व दूध बाव अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. या विहिरींमधील पाणी अतिशय गोड व मधुर आहे. ही मध्ययुगीन स्थापत्यकलेची एक अद्भुत उपलब्धी मानली जाते. या विहिरींमुळे किल्ल्यातील सैनिकांना आणि रहिवाशांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होत असे. त्यामुळे लांबलेल्या वेढ्यांमध्येही त्यांना कोणतीही अडचण येत नसे. शिवाजी महाराजांनी ज्यावेळी किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही या कुरटे बेटावर गोड्या पाण्याचे अस्तित्व होते. आजही या तिन्ही विहिरींमध्ये गोड्या पाण्याचा मुबलक पुरवठा आहे. राजवाड्याचे अवशेष. दहीबावला लागूनच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. इंग्रजांनी तोफा डागून हा राजवाडा पाडला आहे. भगवती देवी मंदिर. येथून आपण भगवतीच्या मंदिराकडे जाऊ शकतो. निशाणी बुरुज. भगवती मातेचे दर्शन घेतल्यानंतर तटबंदीपासून अलग असलेला एक उंच बुरुज तुम्हाला खुणावतो. तो निशाणी काठी बुरुज आहे. पायऱ्या चढत वर आल्यावर गडाची संपूर्ण तटबंदी नजरेच्या टप्प्यात येते आणि किल्ल्याला सतत धडक देणारा अथांग असा अरबी समुद्र दिसतो. कोरडा तलाव. या बुरुजाच्या जवळच एक कोरडा तलाव आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता. सध्या यातील पाण्याचा वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला
व कपडे धुण्यासाठी होतो. महापुरुष मंदिर. उत्तरेकडील बाजूला तटाजवळ महापुरुषाचे मंदिर आहे. दगड तलाव. महापुरुषाच्या मंदिराजवळच दगड तलाव आहे. राणीच्या वेळा. या गडावरील अजून एक पाहण्यासारखी जागा म्हणजे राणीच्या वेळा हे ठिकाण होय. पश्चिमेकडील तटबंदीमध्ये एक चोर दिंडी आहे. त्यातून आपण बाहेर पडतो आणि सरळ आपल्याला दूरवरचा समुद्र दिसतो. छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्यामध्ये जो वारणेचा तह झाला, या तहामध्ये हा किल्ला कोल्हापूरच्या गादीकडे म्हणजेच ताराराणी यांच्याकडे आला. मार्च 1708 मध्ये ताराराणी किल्ल्यावर 7 ते 8 महिने राहावयास होत्या. महाराणी ताराराणी पराक्रमी तशाच धाडशी होत्या. त्यांना समुद्रात पोहायला आवडायचे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वास्तव्यात ताराराणी नेहमी समुद्रात स्नान करीत असत. म्हणून त्या चंद्राकृती व मऊ रेतीच्या पुळण असणाऱ्या ठिकाणास राणीच्या वेळा किंवा राणीच्या समुद्र स्नानाची जागा असे म्हणतात. पर्यटकांसाठी खास अनुभव. सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणे म्हणजे इतिहास आणि साहसाची अनोखी सफर अनुभवण्यासारखे आहे. या किल्ल्याच्या भव्य तटबंदीतून फिरताना मराठ्यांच्या पराक्रमाची जाणीव होते. विशाल दरवाजातून आत प्रवेश करताच भूतकाळातील रणसंग्रामाचे पडसाद ऐकू येत असल्यासारखे वाटते. लपलेल्या वाटा, मजबूत बुरुज आणि गूढ भुयार पाहताना या किल्ल्याच्या स्थापत्य कौशल्याचा अंदाज येतो. सागराच्या मध्यभागी असलेला हा किल्ला अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. इथून दिसणारा अथांग निळ्या समुद्राचा नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. सूर्याच्या प्रकाशात चमकणाऱ्या किल्ल्याच्या दगडी भिंती आणि समुद्रावर पडणाऱ्या लहरींची खिळी पाहताना निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकार भारावून जातात. इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा अनोखा संगम असलेला सिंधुदुर्ग किल्ला प्रत्येक पर्यटकाला अविस्मरणीय आठवणी देतो.